Good morning, everyone. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या आपल्या ऑनलाईन MPSC ची तयारी आणि PSI STI अँड पोलीस भरती या सगळ्या एक्झामची तयारी बद्दल आपण हा सेमिनार अरेंज केलाय आणि थोडं डिले झालं त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची माफी मागते. हा सेमिनार आपण आर्या इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस बोरिवली वेस्ट, ज्याचे लोकेशन आहे की सायली इंटरनॅशनल कॉलेज, आणि आजच्या आपल्या होस्ट आहेत तेजश्री मॅडम, तेजश्री शिंदे मॅडम, ज्या की आपल्याला गाईड करणार आहे. त्याच्या पहिले आपण आर्या इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ही कृतज्ञता फाउंडेशनच्या अंडर आहे. तर मी कृतज्ञता फाउंडेशनच्या प्रेसिडेंट डॉक्टर प्रज्ञा लोखंडे मॅडमला विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द बोलावे. ओव्हर टू यू मॅम. प्रज्ञा थँक्यू मॅम. दीपश्री मॅम. मी आजच्या प्रमुख पाहुणे आणि वक्त्या श्रीमती तेजश्री शिंदे मॅडम यांचे मनापासून स्वागत करते. तसेच आज उपस्थित असलेल्या सगळ्यांचेही मनापासून स्वागत करते. आता कृतज्ञता फाउंडेशन बद्दल सांगायचं झालं तर कृतज्ञता फाउंडेशन ही एक सेवाभावी संस्था आहे आणि ती 2019 पासून आम्ही पर्यावरण, स्त्री सक्षमीकरण, सेल्फ डिफेन्स तसेच MPSC, पोलीस रिक्रुटमेंट यासारख्या विषयांवर विविध चर्चासत्र च्या मार्फत किंवा उपक्रमांमार्फत या विषयांवर जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. MPSC आणि कंबाईंड एक्झाम्स आहेत, तर त्याच्यावर 30 मे 2021 रोजी पण लेक्चर अरेंज केलं होतं. आजही आपण हे चर्चासत्र अरेंज केलंय आणि हे लेक्चर सातत्याने ठेवण्याचा हेतू एवढाच की विद्यार्थ्यांमध्ये MPSC किंवा त्या संदर्भातील ज्या अंगीकृत कंबाईंड एक्झाम्स आहेत किंवा पोलीस भरती आहे किंवा UPSC आहे या संदर्भात माहिती मिळावी, विद्यार्थी व पालक यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी. कारण आता आपण कालच जो UPSCचा आलेला रिझल्ट पाहिला तर त्यामध्ये एकूण 1757 विद्यार्थ्यांपैकी एकट्या बिहारचे 1123 विद्यार्थी IAS बनले. तर मग ही परिस्थिती पाहता असं वाटतं की आपली महाराष्ट्रातील जी मुले आहेत ती UPSC किंवा MPSC या परीक्षांबद्दल इतकी जागरूक नाहीत आणि म्हणूनच आम्ही कृतज्ञता फाउंडेशन तर्फे हे जागृती ह्या परीक्षांबद्दल, ह्या सरकारी ज्या नोकऱ्या आहेत त्याबद्दल जागरूकता आणण्याचं काम करत आहोत आणि त्यासाठी आम्ही आर्या इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ह्या संस्थेची पण मदत घेतली आणि आज असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर तेजश्री शिंदे मॅम यांना आपण आज इन्व्हाइट केलेलं आहे. तर मला आशा आहे की जेवढे कोणी उपस्थित आहेत त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि मॅडमचं मोलाचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू प्रज्ञा मॅडम. आता आपण आपल्या प्रमुख पाहुण्या ज्या आहेत, स्पीकर आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. मिसेस तेजश्री शिंदे मॅडम या PSI म्हणून यांची नियुक्ती झाली आहे 2012 साली. त्या स्वतः ME LLB आहेत आणि सध्या त्या असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर क्राईम ब्रांच भरोसा सेल मध्ये कार्यरत आहे. मॅडम, आपण आपला खूप मोलाचा वेळ इथे दिला आहे आणि आता आपल्या स्टुडंटला तुमचे मार्गदर्शन अपेक्षित आहे, तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचं स्पीक स्टार्ट करा. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच मॅम. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. MPSC आणि त्याच्या रिलेटेड इतर ज्या काही आपल्या एक्झाम येतात जसं PSI आहे, STI आहे, कॉन्स्टेबल भरती आहे, तर ही जी काही तुम्ही वाट आता नवीन चोखात आहात ती अतिशय सुंदर वाट आहे. आणि मी असं म्हणेल की आता करोना काळामध्ये आपण बघितलं की अनेक नोकऱ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत की ज्या शाश्वत नाही आहेत. तर MPSC तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जर काय देत असेल तर एक शाश्वती देते, एक स्थैर्य तुम्हाला देते. त्यामुळे ही वाट तुम्ही सगळ्यांनी नक्कीच चालावी अशी माझी अपेक्षा आहे. सुरुवात करतानाच एक सुंदरसा शेर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. मंजिले तो मिल ही जाएगी, भटकते ही सही. मंजिले तो मिल ही जाएंगी, भटकते ही सही. गुमराह तो वो लोग हैं जो घर से निकले ही नहीं.
जर तुम्ही बाहेरच पडला नाहीत आणि जर तुम्ही माहितीच घेतली नाही तर वेगवेगळे जे काही आपल्याकडं क्षेत्र उपलब्ध आहेत ते आपल्याला माहितीच पडणार नाही. एमपीएससीचं विश्व हे फार मोठं विश्व आहे आणि असं काही नाही आहे की याच्यामध्ये तुम्हाला फार बोलतात ना की टक्केवारी, मी कधीच या गोष्टीकडे लक्ष देत नाही की विद्यार्थ्यांची टक्केवारी किती महत्वाची आहे. म्हणजे अगदी कमी टक्केवारी असलेला मुलगा सुद्धा एमपीएससीची तयारी करू शकतो. एमपीएससी साठी काही वेगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. आता ते नक्की काय हे आपण आज जाणून घेऊया की एमपीएससी जर आपल्याला करायची आहे तर आपल्या अंगी कोणते गुण असणं फार आवश्यक आहे. त्यापैकी अतिशय महत्वाचा गुण आहे सातत्य. म्हणजे कुठलंही काम जर आपण करत असू तर त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. म्हणजे आज अभ्यास केला बाबा, आज माझा मूड खूप चांगला लागला म्हणून आज मी सकाळपासून अभ्यास केला आणि 2-3 दिवस करत राहिलो आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवसाचा ब्रेक घेतला आणि पुन्हा स्टडी करायला सुरुवात केली, तर असं करून चालणार नाही. जर तुम्ही इकडे येत आहात, एमपीएससी तुम्हाला करायची आहे, स्पर्धा परीक्षांच्या जर या दुनियेमध्ये तुम्हाला उतरायचं आहे तर तुम्हाला नक्कीच सातत्य असलं पाहिजे. अभ्यासाचं सातत्य तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे. सुरुवातीचा कालखंड आहे, माझ्या मते इथे जेवढे काही जॉईन झालेले पार्टिसिपंट आहेत त्यापैकी मोस्ट ऑफ दी 11वी-12वी काही ग्रॅज्युएट स्टुडंट असतील की जे आता शिकत आहेत, तर तुमच्यासाठी हा अतिशय सुंदर काळ आहे. म्हणजे ही जी काही वेळ आहे या वेळेमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून एमपीएससी अगदी आरामात वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी क्रॅक करू शकता. काही खूप असा मोठा अभ्यास लागतो असं काही नाही आहे, फक्त सातत्य. आपण जे काही अभ्यास करत आहोत ते जर आपण कंटिन्यू करू शकलो तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईलच. आता हे सातत्य कसं टिकवायचं है ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे सातत्य कसं टिकवायचं. तर याच्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी मोटिवेशन हवे असतं. ओके, मग हे मोटिवेशन आपण कोणाकडून घ्यायचं, तर आपले फ्रेंड्स. ओके, मुळात तुम्ही जेव्हा एमपीएससीचा अभ्यास कराल तर आपला असा फ्रेंड सर्कल बनवा की जे आपल्याला कंटिन्यू या गोष्टीसाठी मोटिवेट करत राहतील. कंटिन्यू आपल्यासाठी असा एक ग्रुप असेल की जो आपल्याला सांगेल की हा हा अभ्यास केला पाहिजे, आपण काहीतरी केलं. त्यामुळे तुमचा एक असा ग्रुप क्रिएट करा की जो या वाटेने चालणार आहे आणि आयुष्यामध्ये स्वतःला एक प्रशासकीय अधिकारी म्हणून बघणार आहे. स्पर्धा परीक्षा कधीही करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेची वाट आपण जेव्हा हे करत असतो त्यावेळेस हा अभ्यास करत असताना किमान आपली एक मानसिक तयारी असली पाहिजे की मला माझ्या रोजच्या दिवसातले 10 ते 12 तास अभ्यास करायचाच आहे. आता हे सुरुवातीला तुम्हाला शक्य होणार नाही कारण तुम्ही सगळे स्टुडंट आहात, 11वी आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, तर सुरुवातीला तुम्ही एमपीएससीचा सिलेबस पाहिला पाहिजे की नक्की हा एमपीएससीचा सिलेबस काय आहे. ओके, की या सिलेबसमध्ये कुठले कुठले विषय आहेत, ते कशा पद्धतीने आपण कव्हर करू शकतो, यातला आपला आवडीचा विषय काय आहे तिथून तुम्ही सुरुवात करा, म्हणजे तुम्ही बोर होणार नाही. ओके, समजा एखाद्याला हिस्ट्री आवडतं त्याने तिथून सुरुवात करावी, एखाद्याला इकॉनॉमिक्स आवडतं तर त्याने तिथून सुरुवात करावी, एखाद्याला लिटरेचर आवडतं तर त्याने तिथून सुरुवात करावी. आणि रोजचे तुम्ही फक्त किमान 2 तास जरी दिले, तुमचा रोजचा जो काही कॉलेजचा स्टडी आहे तो करत करत जरी तुम्ही रोजचे 2 तास काढले आणि 2 तास काढून जर तुम्ही एमपीएससीला वेळ दिलात तर हळूहळू हळूहळू थेंबे थेंबे तळ साठतं. त्या पद्धतीने तुमचा हळूहळू स्टडी कव्हर होत जाईल आणि ज्यावेळेस खरंच तुम्ही एमपीएससीची परीक्षा द्याल त्यावेळेस तुमचा हा जो काही पहिला अभ्यास आहे हा झालेला असेल, नंतर तुम्हाला फक्त उजळणी करावी लागेल. म्हणजे इतकं सोपं गणित आहे. तुम्ही अतिशय लहान आहात, 11वी मधले काही इथे स्टुडंट असतील, काही 12वी मधले असतील, काही ग्रॅज्युएशन करत असतील, तर या सगळ्यांना माझं अगदी कळकळीचं सांगणं आहे की जर तुम्ही एमपीएससी करत आहात तर वेळेला प्राधान्य द्या. आपली वेळ कुठेही वाया घालवू नका. हे आयुष्याचे खूप सुंदर दिवस आहेत. त्यामुळे जर तुम्ही आत्ता हा वेळ आपल्या या अभ्यासासाठी खर्ची केलात तर नक्कीच तुम्हाला पुढं याचं खूप चांगलं फळ चाखायला मिळेल. त्यामुळे आत्ता तुम्ही प्रयत्न करणं, आत्ता तुम्ही सतत धडपड करणं, अभ्यासासाठी वेळ काढणं हे फार आवश्यक आहे. डिस्ट्रॅक्ट होऊ नका. अनेक गोष्टी येतात आपल्या आयुष्यामध्ये की जे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात. कॉलेज लाईफमध्ये असे अनेक सोनेरी क्षण असतात की जे आपल्याला सतत म्हणत असतात की अरे काय नुसता अभ्यास करतो, जरा हे पण करून बघू, जरा ते पण करून बघू. सगळ्या गोष्टी करत असताना वेळेचं भान हे आपल्याला असलंच पाहिजे. ओके, वेळेचं भान आपण कुठल्याही पद्धतीने सोडून चालणार नाही. ओके, काही क्वेश्चन्स यायला सुरुवात झाली. मी सगळे प्रश्न जे आहेत ते आपण या सेशनच्या आपण सुरुवातीला घेऊयात. त्याच्यानंतर तुमचे ज्या काही पद्धतीचे प्रश्न असतील त्याची आपण हळूहळू उत्तरं हो देऊया. हो मॅम, प्रश्न नंतरच घेऊ आपण.
एक छोटीशी रिक्वेस्ट होती की काही नॉन महाराष्ट्रीयन पण मुलं आहेत, ओके तर ओके तर आपल्याला हिंदी पण थोडंसं इन्क्लूड करता आलं तर खूप नो छान. इश्यू नो इश्यू मध्ये मध्ये मी थँक्यू मॅम. सांगेन. येस, थँक्यू मॅम. पण बेसिकली जेव्हा आपण एमपीएससी करतो मॅडम, तेव्हा हो, बेसिकच आपलं आहे की आपल्याला मराठी या मराठी आलं विषयाचं पाहिजे. ज्ञान हो, हो. असलंच पाहिजे. हो, ओके, हो. तर ते ज्ञान जर तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. ओके, त्यामुळे एमपीएससी आणि आपण या गोष्टीवरती फोकस करतोय. बीच बीच में मैं थोड़ा थोड़ा हिंदी भी बात करूंगी कि एटलीस्ट लोगों को समझ में आए कि एमपीएससी होता क्या है. ओके, बेसिकली सिर्फ आपको नॉलेज होना जरूरी है. ऐसा नहीं है कि मराठी आपको 100% आनी ही चाहिए. एटलीस्ट पढ़ने लिखने का जो 10th तक का हमारा नॉलेज है उतना आपके पास नॉलेज होना बहुत ज्यादा जरुरी है, तभी आप इस एग्जाम में सर्वाइव कर पाएंगे. ओके, तर आपण जे सगळ्यात सुरुवातीला बघितलं टाइम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन. हा, जर आपण हे वेळेचं नियोजन करू शकलो तरच आपण एमपीएससी मध्ये काही ना काहीतरी चांगल्या पद्धतीने साध्य करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे मी माझ्या कोर्समध्ये शिकले, जे मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये शिकले, ते म्हणजे डिसिप्लिन. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण जर करत असू तर त्याच्यामध्ये डिसिप्लिन असणं फार महत्वाचं आहे. आता डिसिप्लिन म्हणजे काय, तर वेळेत उठणं. ओके, आपण जे काही आपलं एक टाइम टेबल सेट केलेलं आहे त्या टाइम टेबल नुसारच आपला दिवस गेला पाहिजे. आपला वेळ त्या टाइम टेबल नुसारच आपला सगळा खर्ची झाला पाहिजे, याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. इट मीन्स कि टाइम मैनेजमेंट इज वेरी इंपॉर्टेंट इन अवर लाइफ. अगर अपने लाइफ में अगर हम लोगों ने टाइम मैनेजमेंट को बिल्कुल भी नजरअंदाज कर दिया तो कहीं पर भी आपको सक्सेस मिलने से रहा. इसके लिए जो भी आपने एक शेड्यूल बनाया है उस शेड्यूल को आपको पूरी तरीके से फॉलो करना है. जैसे आपने सुबह का टाइमिंग सेट किया है कि हाँ ये सुबह 2 घंटा है जो मुझे एमपीएससी के स्टडी के लिए देना है, उसके बाद का मेरा 12th का है, ग्रेजुएशन का है, जो भी है वो स्टडी में करूंगा. तो उस तरीके से आपको ये सारी चीजें टाइम मैनेजमेंट के तहत फॉलो करनी बहुत ज्यादा जरूरी है. जब भी आप एमपीएससी करना चाहते हो, म्हणजे जर तुम्हाला एमपीएससी ची वाट खरंच हे करायची असेल तर एक गोष्ट अगदी निश्चित करून घ्या की अनेक अडचणी येतील तुमच्या या रस्त्यामध्ये. म्हणजे तुम्हाला अनेक लोक म्हणतील अरे काय एमपीएससी, काय बाबा खूप हे असतं, खूप टफ असतं, खूप मोठी परीक्षा असते, नाही तुमच्याकडून होणार वगैरे वगैरे. तर नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह माणसांपासून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लांब राहायचं आहे. आपल्याला सतत पॉझिटिव्ह लोकांसोबत राहायचं आहे आणि आपलं मेंटली सुद्धा आपल्याला प्रिपेअर्ड व्हायचं आहे की अशी लोक येणार, अशा पद्धतीने आपल्याला सांगणार, पण आपल्याला कोणाचंही काहीही ऐकायचं नाही. आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे की येस, जर मी ठरवलेलं आहे की मला पीएसआय क्रॅक करायची आहे, जर मी ठरवलं आहे की मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, मला डीवायएसपी व्हायचं आहे, तर मी होणारच. हे सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं टार्गेट सेट केलं पाहिजे. तर इथे जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांनी आज इथून गेल्यानंतर एक विचार करा की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि ते तुम्ही लिहून काढा की मला या गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या आहेत. एकदा का तुमचा गोल सेट झाला की मग तुमचे जे काही रस्ते आहेत ते जास्त सुरळीतपणे चालू होतात. जर तुमच्याकडे गोलच नसेल, विजनच नसेल की मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, तर नक्कीच आपल्याला पुढे काहीही दिसणार नाही. त्यामुळे एक एक पाऊल टाकत टाकत आपल्याला पुढे जायचं आहे. त्या सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आपलं गोल सेट करायचं आहे की मला ही परीक्षा द्यायची आहे आणि या परीक्षे थ्रू मला ही पोस्ट क्रॅक करायची आहे. हे एकदा आपलं सेट झालं की त्याच्यानंतर आपली एकदा मानसिकता तयार झाली की मला या पद्धतीनेच जायचं आहे, की मग तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. मग एखादी पोस्ट काढण्यासाठी, मग समजा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, डीवायएसपी व्हायचं आहे, पीएसआय व्हायचं आहे, तर यासाठी कुठली पुस्तकं लागतील, कुठल्या चांगल्या दर्जाची पुस्तकं लागतील, त्याचं कलेक्शन हळूहळू करायला सुरुवात करा. रोजचा थोडा थोडा वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासाला द्यायला सुरुवात करा आणि मग हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीची सवय लागेल, आवड लागेल आणि त्याच्यातूनच तुमची ही खरी सुरुवात एमपीएससीच्या दिशेने होईल. त्यामुळे कोण काय म्हणतं याला आयुष्यामध्ये कधीच तुम्ही थारा देऊ नका. कारण लोक बरेच म्हणणारे असतात, बऱ्याच गोष्टी सांगणारे असतात, पण सगळ्याच गोष्टी आपण मनावरती घ्यायच्या नसतात. असे अनेक मित्रही असतात की अरे यार क्या कर रहा है तू, ये एमपीएससी यार, हमारा यहाँ भी ये था, मेरा भी कलीग था, मेरा भी भाई था, 2 साल से किया, कुछ नहीं हुआ उसका. हा, असेही सांगणारे तुम्हाला बरेच जण असतील. परंतु माझं तुम्हाला अगदी कळकळीचं सांगणं आहे विद्यार्थी मित्रांनो की एमपीएससी तुम्हाला खूप शाश्वत आणि खूप स्थैर्य देते. कितीही इन्फ्लेशन येऊ दे, कितीही काही येऊ दे, तुमची सॅलरी कधीही बंद होत नाही, तुमचा पगार कधीच बंद केला जात नाही.
करोनाचं एवढं मोठं संकट आलं, सगळ्या गोष्टी आल्या, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, परंतु जे कोणी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, जे कोणी प्रशासनाचे हे भाग आहेत, त्या कोणाच्याही नोकरीवरती किंवा कोणाच्याही पगारावरती गदा आलेली नाही. तर सगळ्यात महत्वाचं कारण तर हेच आहे की आयुष्यामध्ये तुम्हाला स्थैर्य आहे. ओके. त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी आहेत की बाबा मला हे करायचंच आहे. आता एखाद्याला PSI व्हावंसं वाटत असेल तर त्यांनी ती वाट चोखायला काहीच हरकत नाही. कारण युनिफॉर्म सर्व्हिस सारखी दुसरी कुठलीही सर्व्हिस नाही. मी स्वतः PSI म्हणून 2012 साली भरती झाली होती आणि अतिशय सुंदर अनुभव आहे. ॲज अ सब इन्स्पेक्टर म्हणून मी खूप चांगला कालखंड मुंबईमध्ये 9 वर्षाचा काढला आणि खूप चांगल्या गोष्टी शिकले. त्यामुळे जर मुलींना यावंसं वाटत असेल तर नक्की मी सगळ्यांना म्हणेल की नक्की सब इन्स्पेक्टरची परीक्षा तुम्ही सर्वांनी द्या. याच्यासाठी काही खूप जास्त तुम्हाला हे करावं लागत नाही. खूप चांगल्या पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करणं, चांगला अभ्यास करणं, आपला फिजिकल फिटनेस ठेवणं, व्यायामावरती लक्ष देणं, डिसिप्लिन राहणं आणि टाइम मॅनेजमेंट. ही काही सूत्रे आहेत की ह्या काही सूत्र आहेत की ही जर सूत्र तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडल केली तर नक्कीच तुम्हाला यश या गोष्टीमध्ये मिळणार आहे. इथपर्यंत लक्षात येते सगळ्यांच्या? हो मॅम. ओके हो मॅम. ओके ओके ओके. येस मॅम. काय आहे ऑनलाईन लेक्चर घेत असताना आपल्याला इंटरॅक्ट होता येत नाही आणि त्यामुळे मग बऱ्याच वेळा काय होतं की मी काय म्हणते आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय की नाही. तर मध्ये मध्ये मी असं जरा विचारत जाईल तर जरा थोडासा रिस्पॉन्स देत जा की समजतं आहे, इथपर्यंत कळलं आहे. ओके. मला नेहमीच वाटतं की कुठलीही गोष्ट सांगत असताना आपला स्व अनुभव हा फार महत्वाचा आहे. म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला एक 5-10 मिनिटांमध्ये सांगेल की मी या क्षेत्राकडे कशी आली. तुमच्यासारखी मीही कॉलेज दशेमध्ये होते. मीही ग्रॅज्युएशन झालं तोपर्यंत बऱ्याच वेळा आपलं ठरलेलंही नसतं की आपल्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये. आजकाल मुलं फार हुशार आहेत, फार स्मार्ट आहेत. 11वी-12वी मध्येच त्यांना माहिती असतं की पुढे काय करायचं आहे. पण MPSC जे आहे हे आपण एकतर मुंबई सारख्या ठिकाणी राहतो, जी कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. त्यामुळे आपल्याला MPSC विषयीची जी जागरूकता आहे ती थोडीशी कमी आहे. म्हणजे नक्की काय आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचे याच्यामध्ये जॉब्स असतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे पोस्ट असतात जे आपण काढू शकतो. तर ही माहिती मुलांना फार कमी असते. त्यामुळे या क्षेत्राकडे मुंबई सारख्या ठिकाणावरून मुलं यायची जी हे आहे ती कमी आहे. तसंच माझंही होतं. 11वी झाली, 12वी झाली, ग्रॅज्युएशन झालं. मग त्यावेळेस माझं मराठी लिटरेचर आणि सोशिओलॉजी होतं. चांगले पर्सेंटेज होते. म्हटलं की चला पुढे MA करूया. लिटरेचरची आवड होती म्हणून MA इन लिटरेचर म्हणजे मराठी लिटरेचरसाठी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं आणि ते करत करत असताना ग्रॅज्युएशन मध्ये माझी जी मैत्रीण माझ्या सोबत होती ती शिक्षणासाठी म्हणून पुण्याला शिफ्ट झाली आणि पुण्याला गेल्यानंतर तिने MPSC चे क्लासेस लावले आणि मग क्लासेस करत 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 एक 2-3 वर्षानंतर तिने क्लास 1 ची एक पोस्ट काढली आणि त्यानंतर मग ती मुंबईला आली. आमचं भेटणं झालं, आमचं खूप छान बोलणं झालं, डिस्कशन झालं. मग ती म्हणाले की अशा पद्धतीने तिने अभ्यास केला होता आणि तिने तिला त्या गोष्टीमध्ये यश मिळालं. मी म्हटलं अरे वा किती छान. म्हणजे छान म्हटलं क्लास आली छानपैकी सगळं तुझं आता सेटल होईल सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यावेळेस डिस्कशन करत असताना तिने मला सांगितलं की 2 महिन्यांमध्ये PSI ची परीक्षा येत आहे. तर तेजश्री तू या परीक्षेसाठी ट्राय करावंस. मी म्हटलं नाही बाबा ते PSI वगैरे मला नाही वाटत की मला जमेल. मला आपलं प्रोफेसर वगैरे व्हायचंय, मी आपला अभ्यास वगैरे करते आणि हे करते. ती म्हणाली तसं नाही. तू फार फोकस आहेस, तुझी पर्सनॅलिटी आहे आणि ती पोस्ट तुला खरंच सूट करेल. NCC मी केलंच होतं. NCC मध्ये मी सीनियर अंडर ऑफिसर होते. त्यामुळे मला युनिफॉर्मची पहिल्यापासून आवड होती. वडीलही माझ्या पोलीस खात्यातच आहेत. त्यामुळे मला त्या गोष्टीची आवड होती. तर म्हटलं चला जर ती एवढं आपल्याला इन्सिस्ट करते आहे तर आपण ही वाट एकदा चालून बघूया. मैत्रिणींनी मला काही 4 पुस्तकं सजेस्ट केली. मी म्हटलं बाई मी काही खूप ढिगभर अभ्यास करू शकत नाही. कारण खूप झालं. जास्त काही मी करू शकत नाही. त्यामुळे मला एक 3-4च पुस्तकं मला तू दे. मग तिने मला काही 4-5 पुस्तकं सजेस्ट केली होती. ती पुस्तकं तिने मला दिली. त्या पुस्तकाचं मी वाचन केलं, अभ्यास केला, अक्षरशः पारायण केलं. 12-13 तास मी 2 महिने अभ्यास केला आणि माझी प्रीची परीक्षा मी क्रॅक केली. पण जेव्हा माझा प्रीचा मी रिझल्ट बघत होते, तुम्हाला माहिती असेल तर MPSC मध्ये सुरुवातीला प्रिलिमिनरी एक्झाम असते, त्याच्यानंतर तुमची मेन्स असते आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत असते. या 3 गोष्टी असतात. तर पहिली माझी जी काही प्रिलिमिनरी एक्झाम होती ती एक्झाम मी क्रॅक केली आणि लिस्ट जेव्हा मी सर्च करत होते तेव्हा माझं नाव मला कुठेच सापडेना. कारण मला तेव्हा एवढं ज्ञान नव्हतं की आपलं वरती नाव टाकलं की मग ते खाली आपोआप येतं. ते मला माहिती नव्हतं. मी आपलं मॅन्युअली जसं सर्च करतात तसं मी मॅन्युअली ते सर्च करत होते
आणि सगळ्यात शेवटी जिथे कट ऑफ लाईन असते, म्हणजे जिथे आपली मार्कांची कटिंग असते, तिथं माझं नाव होतं तेजश्री रोहिदास शिंदे आणि मी त्या प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये सिलेक्ट झाली होती. म्हटलं चला आता झालं. मग हळूहळू मग मी मेन्सची तयारी करायला सुरुवात केली, की म्हटलं आता आपल्याला एवढा चान्स देवाने दिलेला आहे, कट ऑफ लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटी आपलं नाव आलेलं आहे, तर आपण प्रयत्न करायला हरकत नाही. अगदी मन लावून ते पुढचे 4-5 महिने मी अभ्यासाची पूर्ण तयारी केली. मेन्स परीक्षा दिली. मेन्स मध्ये 2 प्रकारचे पेपर असतात, ते दोन्ही पेपर मी दिले आणि मी एकदम घाबरलेल्या ह्याच्यामध्ये होते, कारण मला काही सुचत नव्हतं. मग मी माझ्या मैत्रिणीकडे गेले, तिला भेटले, तर तिने मला सांगितलं, की तेजश्री पेपर तू दिलेले आहेस, तुला काय वाटतं? तर मी म्हटलं मला वाटतं का की मी होईल पास. म्हटली मग तू बाकीचं सगळं सोडून दे आणि तू फिजिकलच्या तयारीला लाग. मी फिजिकलची तयारी सुरू केली. म्हटलं आता मैत्रिणींनी एवढं आपल्याला सांगितलेलं आहे, तर आपण आता ते केलंच पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये चांगले मित्र कशा पद्धतीने आपल्याला बुस्टअप करत राहतात आणि कशा पद्धतीने आपल्याला एका चांगल्या दिशेकडे घेऊन जातात, याचं हे जिवंत उदाहरण आहे. तिने मला खूप मदत केली, नेहमी मोटिवेट केलं. फिजिकलची तयारी केली. मेन्सचा रिझल्टचा दिवस उजळला. मेन्स परीक्षेमध्ये मी पास झाले. कट ऑफ लिस्ट मध्ये नेहमीप्रमाणे खालीच होते. पास झाले. म्हटलं चला यावेळेसही आपण पास झालो, तरलो. आणि मग फिजिकलची चांगली तयारी केली. फिजिकल केलं. फिजिकल मध्येही बऱ्यापैकी मार्क्स मिळाले. नंतर मुलाखतीला मला बोलवलं गेलं. मुलाखतही चांगली झाली आणि तो दिवस उजळला आणि रिझल्टचा दिवस आला. विद्यार्थी मित्रांनो, खूप मेहनत नव्हती केलेली मी, पण जेवढं मला जमेल, जेवढं मला शक्य होईल तेवढं प्रयत्न करून मी ती परीक्षा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून एमपीएससी कडून सिलेक्ट झाले होते. तो आनंदाचा क्षण होता आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये, कारण घरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण होतं, की बाबा हवालदाराची मुलगी आता सब इन्स्पेक्टर झालेली आहे म्हटल्यानंतर वातावरण एकदम आनंदी आनंद होता सगळीकडे. आणि मी सिलेक्ट झाले महाराष्ट्र अकॅडमीमध्ये. नाशिक जिथे आहे, नाशिकला आपली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे, तिथे माझं प्रशिक्षण झालं. खडतर 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर माझी मुंबईला पोलीस सब इन्स्पेक्टर पदी भरती झाली, निवड झाली. आणि मी माझ्या या जे काही एक आतून एक म्हणतात ना आपल्याला, की आतून एक आपली एक इच्छाशक्ती असते, की आपण काय करू शकतो आयुष्यामध्ये. आणि मला तेव्हा तिथे कळालं, की येस, माझ्यासाठी हीच पोस्ट बनली होती आणि मी हेच करू शकत होते. कारण त्या ग्राउंड वरती त्या मातीमध्ये उतरल्यानंतर माझ्या एक अंगामध्ये एक रक्त सळसळलं आणि मला असं वाटलं, की नाही, जे काय आहे माझ्यासाठी ते हेच आहे. प्रामाणिकपणे सगळी ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर डोक्यामध्ये एकच होतं, की आतापर्यंत मी फक्त कट ऑफ लाईनच्या खालीच होते, पण मला आता फर्स्ट येऊन दाखवायचं आहे. फिजिकलची खूप तयारी केली. अकॅडमीमध्ये एक्झाम असते तुमची, ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉचे सगळे विषय असतात. त्या विषयाची तुम्हाला परीक्षा द्यावी लागते सगळ्यात शेवटी. ती परीक्षा दिली आणि रिझल्ट आला आणि पोलीस सब इन्स्पेक्टरच्या त्या 108 बॅच मध्ये मी 1800 मुलांमध्ये पहिली आले. माझा फर्स्ट रँक होता. सोर्ड ऑफ ऑनर ज्याला आपण म्हटलं जातं, तुमच्या हातामध्ये सोर्ड असते आणि ती जी परेड तुम्ही करता, त्या परेडचे तुम्ही प्रमुख असता. ती परेड तुम्ही पूर्णपणे चालवता. तर ती जी काही एक फिलिंग होती, ती बेस्ट फिलिंग होती माझ्या आयुष्यातली. आणि मला असं वाटतंय, की जर मला एमपीएससीनी काय दिलं असेल, तर ती प्राऊड मुवमेंट दिलं, की मी माझ्या वडिलांसाठी, मी माझ्या कुटुंबासाठी जर काही करू शकले, तर मी ते करू शकले. माझा एक हवालदार असलेला बाप जेव्हा माझ्या खांद्यावरती त्याने 2 स्टार बघितले, तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये जी काही चमक होती, त्याच्यामध्ये जे काही होतं, त्याच्यासारखं दुसरं कुठलंच सुख एका मुलीसाठी नाहीये, जे मी एमपीएससी कडून मिळवलं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना मी हेच सांगेल, की जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा. लोक तुम्हाला सांगतील, की हे शक्य होणार नाही, हे जमणार नाही, हे करू शकत नाही, किंवा बाबा ह्याच्यासाठी खूप पर्सेंटेज लागतात, तू तर काही हुशार नाही, एवढी मोठी मोठी पुस्तकं तू कशी वाचणार, वगैरे वगैरे असं सांगणारे खूप भेटतील तुम्हाला. पण एका कारणाने ऐकणे, दुसऱ्या कारणाने सोडणे आणि सकाळी उठून पहिल्यांदा आपल्या अभ्यासाकडे लागणे. सातत्य, अभ्यास करत राहणं, ह्या गोष्टीशिवाय एमपीएससी मध्ये पर्याय नाही. खूप काही असा अभ्यास करावा लागतो असं काही नाही आहे. फक्त तुमचं आणि हा अभ्यास करत असताना तुमचा वैचारिक दृष्टिकोन हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या विषयाकडे तुम्ही कसं बघता, कसं पाहता. कारण एखादा 90% वाला मुलगा ते पाहू शकत नाही. कदाचित एक 40% वाला मुलगा तो सहज बघून जातो. कारण व्यवहार ज्ञान जे आपल्याला समाजाकडून मिळत असतं. ओके, जी काही समाजामध्ये आपण राहत असताना तिकडूनही आपल्याला एक पद्धतीने
शिकवलं जात असतं. म्हणजे आपण फक्त कॉलेजमध्येच शिकतो असं नाही. शाळा कॉलेजांव्यतिरिक्तही आपल्याला एक वेगळी एक सामाजिक संस्था आहे जी सतत आपल्याला शिकवत राहते. तर बरेच विद्यार्थी तिथे टॉप असतात. भले ते मार्क्समध्ये खूप चांगले जरी नसतील तरी समाज व्यवस्थेमध्ये आणि या सामाजिक संस्थेमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला सर्व्हाइव्ह करत असतात. तर अशी जी काही मुलं आहेत ना, तर ही मुलं नक्कीच एमपीएससी मध्ये टॉपर बनतात. कारण या एमपीएससी मध्ये तुमचा दृष्टिकोन काय आहे, कुठल्या गोष्टीकडे तुम्ही कुठल्या पद्धतीने पाहता, हे फार महत्वाचं आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही हळूहळू हळूहळू चालत राहिलात आणि स्वतःला वेळ देत राहिलात तर नक्कीच यश तुमच्यापर्यंत पोहोचेल. इथपर्यंत येते सगळ्यांच्या लक्षात? हो Yes, मिस. ma'am. Yes, miss. Yes, हो ma'am. मिस. ओके 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 हो मिस. ओके ओके. येस मॅम. बऱ्याच वेळा कॉलेज वगैरे आपण करत असताना आपल्याला माहितीच नसतं की आपल्यामध्ये कुठले सुप्त गुण आहेत है ना. आपण एक शेल मध्ये असतो कारण आपण आतापर्यंत अजून समाजामध्ये पोहोचलेलो नाहीये. बाहेर काय मोठं जग आपल्या समोर वाढून ठेवलेलं आहे ते आपल्याला माहिती नसतं. ओके, तर आपल्याला माहितीच नसतं. आपण नेहमीप्रमाणे जसं आपण 10वी पर्यंत केलेलं असतं तसंच पुढचे अभ्यास करतो, तसंच पास होतो, तसंच ग्रॅज्युएशनला येतो आणि तसंच आपण बाहेर पडतो. पण आपल्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या खूप डीपली असतात, ज्या लवकर बाहेर येत नाहीत, जे सुप्त गुण असतात, जे बाहेर येत नाहीत, जे आपल्या लिमिटेशन्स असतात, जे आपल्याला माहिती नसतात, ह्या तुम्हाला एमपीएससी जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तर तुम्हाला कळतील की तुमची लिमिट्स किती आहे. तुम्ही बियॉन्ड लिमिट जाऊ शकता. एमपीएससी तुम्हाला खूप काही देऊन जाते आणि खूप काही करायला सांगते. म्हणजे ज्यांना असं वाटतं की अरे मी हे करू शकत नाही, अशाही गोष्टी एमपीएससी तुमच्याकडून करून घेते. त्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग करत असताना अशा कितीतरी नाजूक मुली होत्या की ज्या पीएसआय परीक्षा पास होऊन आल्या होत्या आणि त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की अशक्य आहे, या मुलींकडून ट्रेनिंग होणं अशक्य आहे. पण शेवटपर्यंत त्या मुलींनी हळूहळू हळूहळू स्वतःला हे करत शेवटी प्रूव्ह करून दाखवलं की हा जो काही युनिफॉर्म आहे हा त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे एमपीएससी तुमच्या लिमिट ज्या आहेत, ज्या बाउंड्रीज आहेत ना, त्या क्रॉस करून तुम्हाला पाहायला शिकवतो की याच्याही पलीकडे जग आहे आणि तुम्ही जे काही स्वतःला समजता त्यापेक्षा कितीतरी ग्रेट तुम्ही आहात. तर स्वतःवरती विश्वास ठेवा की मी काहीतरी करू शकतो आणि मी करू शकेलच. बऱ्याच वेळा आपल्याला माहितीही नसतं. म्हणजे जसं मला वैयक्तिकरित्या जर पाहिलं तर माझी फार बघितलं तर असं मला नेहमी वाटायचं की मी प्रोफेसर व्हावं, कॉलेजवरती मुलांना शिकवायला जावं, टीचर या फील्डकडे माझा फार कल होता. पण माझ्या मैत्रिणीने ती चुणूक बघितली होती. तिने मला खेळताना पाहिलं होतं, तिने मला ग्राउंडवरती पाहिलं होतं, तिने मला एनसीसी मध्ये पाहिलं होतं. त्यामुळे तिला कुठेतरी वाटत होतं की नाही, तेजस्वीसाठी युनिफॉर्म सर्व्हिस बनलेली आहे आणि ती ते करू शकते. तर बऱ्याच वेळा अशा सप्लिमेंटरी गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वर्क करून जातात. आणि अशी काही जे काही विद्यार्थी मित्रांनो, जे काही मित्र असतात जे तुम्हाला काहीतरी भलतंच आपल्या आयुष्यामध्ये देऊन जातात, त्यापैकी माझी ती मैत्रीण होती. त्यामुळे तुम्ही तुमच्या लिमिटेशन्स म्हणत असाल की नाही मी हे करू शकत नाही, तर मी म्हणेल की तुम्ही करून पहा. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करून पाहत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यातले ते लिमिटेशन्स त्या चौकटी तुटत नाहीत. तर चौकटीच्या बाहेर जगायला शिका, चौकटीच्या बाहेर जाऊन स्वतःला पाहायला शिका. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत असतं की नाही कसं, म्हणजे आमचा एक मित्र आहे, तो नेहमी खूप चांगलं उदाहरण देतो कारण तो पण पीएसआय झाला. तर तो नेहमी म्हणतो की मेंढरांच्या कळपामध्ये एक वाघाचं पिल्लू एके दिवशी येतं आणि त्या कळपामध्ये ते त्यांच्या सोबतच होऊन जातं. म्हणजे ते लहानाचं मोठं देखील त्या मेंढरांच्या कळपामध्येच होतं. तर ते पण मे 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 करायला लागतं. म्हणजे वाघाला कधी मेमे करताना कोणी पाहिलं नसेल, पण ते त्याची लहानपणापासूनची जी वाढ आहे ती त्या कळपामध्ये झाल्यामुळे तो मेमे करायला शिकतो. एके दिवशी सहज असं होतं की वाघाच्या समोर एक आरसा येतो आणि तो स्वतःला पाहतो आणि त्याच्या लक्षात येतो की या मेंढरांपेक्षा मी वेगळा आहे, मी मेंढरू तर नक्कीच नाही. आणि मग त्याला कळतं की मेमे हा माझा आवाज नाही, तर माझी डरकाळी फोडणं हा गुण आहे. आणि मग तेव्हापासून तो गर्जना करायला लागतो आणि तेव्हापासून तो डरकाळी फोडायला लागतो आणि त्या दिवशी त्याला माहिती पडतं की तो वाघ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणही अशाच अनेक कळपामध्ये हरवून जातो आणि आपल्यालाही कळत नाही की आपण कोण आहोत. तर त्याकरता आपल्याला काही कसोट्या द्याव्या लागतात.
काही गोष्टी कराव्या लागतात, स्वतःला एक्सपांड करावं लागतं, स्वतःच्या लिमिटेशन्सला एक्सपांड करावं लागतं, त्या चौकटी मोडाव्या लागतात. आणि हळूहळू हळू जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेस आपल्याला एके दिवशी नक्कीच कळतं की आपण या कळपाचा भाग नाही, आपण या मेंढरांचा भाग नाही, तर आपण एक वाघ आहोत. हा, आणि आपण ही डरकाळी फोडू शकतो. कारण बऱ्याच वेळा आपण एका न्यूनगंडाचा भाग असतो. बऱ्याच वेळा अनेक गोष्टींना घेऊन आपण कॉलेज लाईफ मध्ये बुली झालेलो असतो. आपल्याला असं सतत म्हटलं जात असतं की नाही, हा असाच आहे, ही अशीच आहे. आणि त्यामुळे एक न्यूनगंड आपल्याला येत गेलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की मी हे करू शकत नाही. तर मी नक्कीच सर्व इथे असलेल्या विद्यार्थी मित्रांना म्हणेल की एमपीएससी ही आयुष्यामध्ये एकदा तरी करून पहा. नक्कीच ती तुम्हाला खूप काही देऊन जाईल. त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे, त्याची जी काही धाटणी आहे, ती धाटणी तुम्हाला खूप काही देऊन जाईल. म्हणजे एमपीएससी थ्रू मी फक्त हीच परीक्षा असं नाही, याच्या थ्रू तुम्हाला अनेक परीक्षा आहेत की ज्या तुम्ही देऊ शकता. याच्यावरती एक स्वतंत्र लेक्चर होईल की एमपीएससी तुम्हाला काय काय देते, कुठल्या कुठल्या पोस्ट देते. ओके, तर आपण त्या खोलामध्ये न जाता एमपीएससी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे याच्याकडे आपण बोलूया. की आता इथे जमलेले मला वाटतं की सगळ्यांनीच ठरवलेलं आहे की मला आयुष्यामध्ये एकदा तरी एमपीएससी द्यायचं आहे आणि करून बघायचं आहे. आणि याकरताच आपण आज सगळे इथे जमा झालेलो आहोत. तर जर तुम्ही ठरवता आहातच की मला एमपीएससी करायचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला क्लास 1च्या पोस्ट आहे, क्लास 2 आहे, क्लास 3 आहे, अशा अनेक पोस्ट आहेत की ज्या पोस्ट तुम्ही क्रॅक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न बघायला कधीही मागे हटू नका. आयुष्यामध्ये आपली स्वप्न ही नेहमी उंच ठेवा. कारण जर तुम्ही स्वप्नच खाली बघायला सुरुवात केली तर तुम्ही त्या हाईट पर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. त्यामुळे जर तुम्ही एमपीएससी करत आहात तर हे ठरवूनच करा की मला डेप्युटी कलेक्टरच व्हायचं आहे, मला डीवायएसपी ची पोस्टच काढायची आहे. तुमचं जर गोल, तुमचं लक्ष जर तुम्ही हाय ठेवलं असेल तर नक्कीच तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारच. जर आपण ठरवलं की मला ही परीक्षा द्यायची आहे, मी पीएसआय देईल, असिस्टंट देईल किंवा एसटीआय देईल, तर मग तुमचा अभ्यास पण त्या पद्धतीचाच होतो. म्हणजे ज्या पद्धतीचा तुम्ही गोल ठरवता, तुम्ही अभ्यास पण त्याच पद्धतीचा करता. मग तुम्ही तेवढीच पुस्तकं वाचणार, तुम्ही तेवढ्याच गोष्टी करणार आणि तेच गोष्टीतून तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करणार. पण जर तुम्ही तुमचं लक्ष हाय ठेवलं की मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, मला एसीपी ची पोस्ट काढायची आहे, तर नक्कीच तुम्ही शर्थीचे प्रयत्न करणार आणि तुम्ही बोलतात ना, रक्ताचं पाणी करणार, पूर्ण दिवस रात्र जागून तो अभ्यास करणार. आणि मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास केलात तर एमपीएससी नक्कीच तुम्हाला कुठली ना कुठली पोस्ट दिल्याशिवाय राहणार नाही. इथपर्यंत येते सगळ्यांच्या लक्षात? Yes, ma'am. हो मॅम. Yes, ma'am. Yes, Yes. येस मॅम. इथपर्यंत काही अडचणी, कोणाला काही प्रश्न आहेत? No, ma'am. नक्की. फक्त हो. एका दोघांचं एवढंच म्हणणं आहे की प्लीज मध्ये No, मध्ये ma'am. हिंदीमध्ये सांगा म्हणून, बाकी अच्छा, काही ओके. नाही. हा हा, थँक्यू मॅम, सॉरी हा. नो इशू मैम. ओके, द बेसिक थिंग इज व्हाट कि जब आप एमपीएससी की तैयारी करना चालू करेंगे तो at that Yes, time ma'am. आपको ये भी यस, किसी को कुछ कहना है, कोणाला काही सांगायचं आहे? नाही, क्वेश्चन जे काय असतील ना ते चॅट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे आपल्याला तसं घेता येईल पुढे. हो, आपण Student नंतर घेऊ साठी आहे. सेशन झाल्यानं. हा, हो, ओके चॅट. ओके. एमपीएससी जब आप करना शुरू करेंगे तो धीरे धीरे आपको ध्यान में आएगा कि आपके पर्सनालिटी में भी बहुत सारी चेंजेस आना शुरू हुए। एमपीएससी आपको लॉट्स ऑफ कॉन्फिडेंस देता है। ओके, क्योंकि जब आप ये पढ़ाई शुरू करेंगे तो आपको समझ में आएगी कि ये सिर्फ मराठी की पढ़ाई नहीं है या फिर इंग्लिश की पढ़ाई नहीं है, हिस्ट्री, ज्योग्राफी, इकोनॉमिक्स, इसके अलावा करंट अफेयर्स, बहुत सारी चीजें हैं जो आपको डे टू डे लाइफ में इम्पॉर्टेंट है। ओके, तो आपका जो नॉलेज है वो इससे अपग्रेड होने वाला है। ओके, तो बोलते ना कि करने में बुरा तो कुछ है नहीं, है ना, कि इससे को आपको कोई लॉस तो होने वाला है नहीं। तो नॉलेज आपको बहुत मिलेगा, बहुत ज्यादा मिलेगा, और उस नॉलेज से आप अपने लाइफ में बहुत अच्छा पोस्ट ले सकते हैं। ओके, तो जब भी आप शुरुआत करेंगे एमपीएससी करने के लिए, तो जो भी है 11, 12, तो आपके लिए बहुत अच्छी चीज है कि आपके पास समय बहुत है, टाइम बहुत है।
क्योंकि जब आप ग्रेजुएशन के लास्ट ईयर में रहते हैं तब आप एमपीएससी की एग्जाम दे सकते हैं। तब तक आपके पास 3-4 साल है एमपीएससी को समझने के लिए, एक टाइम टेबल सेट करने के लिए, पूरा सिलेबस समझने के लिए, जो भी अब तक क्वेश्चंस पेपर आए हैं वो पढ़ने के लिए कि ट्रेंड क्या चल रहा है, किस तरीके से क्वेश्चंस आ रहे हैं, कौन कौन से सब्जेक्ट आ रहे हैं। तो उस हिसाब से आप अपनी तैयारी बहुत अच्छे तरीके से कर सकते हैं। इसके लिए टाइम आपके पास बहुत ज्यादा है। इस समय में मतलब 11th 12th और जो ग्रेजुएशन अभी कर रहे हैं, अगर आप तय करते हैं कि मुझे एमपीएससी करनी है, तो अभी से लेके ग्रेजुएशन के लास्ट ईयर तक आपके पास बहुत सारा टाइम बच जाता है। तो उस आप अपने गोल को सेट कर दीजिए कि मेरे को क्या बनना है। मेरे को डिप्यूटी कलेक्टर होना है, एसीपी डीवाईएसपी का पोस्ट निकालना है, पीएसआई होना है, असिस्टेंट होना है, एसटीआई करना है। जो भी आपको करना है अपना एक पोस्ट आप सिलेक्ट कर लीजिए कि मेरे को यहाँ तक जाना है। ओके, उस हिसाब से जो भी सिलेबस है, जो भी एमपीएससी ने बताया हुआ है, वो सारा सिलेबस आप देखिए। उसके कुछ अच्छे जो भी राइटर्स हैं उनके बुक्स आप धीरे धीरे कलेक्शन करना शुरू कर दीजिए। और डेली सिर्फ ज्यादा नहीं, 2 घंटा आपको पढ़ाई करनी है, एक्स्ट्रा आपको कुछ करना नहीं। डेली सिर्फ 2 घंटा आपको एमपीएससी समझ के लेना है। तो धीरे धीरे आपके समझ में आएगा कि आप जितना इसको मुश्किल समझ रहे थे वो तो उतना मुश्किल है ही नहीं, काफी आसान है, क्योंकि आपके पास समय है। बहुत सारे लोग तो मैंने ऐसे भी देखे कि ग्रेजुएशन हो जाता है, पोस्ट ग्रेजुएशन हो जाता है, कोई डॉक्टर बनता है, इंजीनियर बनता है, फिर उनको याद आता है कि नहीं, ये बन के कोई फायदा नहीं, हमको ये करना ही नहीं है, हमको तो ये एडमिनिस्ट्रेटिव सर्विस में ही जाना था। तो उसके बाद लोग तैयारी करना शुरू करते हैं। तो वैसे देखा जाए तो कंपेरेटिवली दैट आपके पास बहुत ज्यादा टाइम है। तो उस टाइम का अच्छे से यूटिलाइजेशन कीजिए, टाइम को अच्छे से आप यूज कीजिए। तो अगर आपने अपना टाइम मैनेजमेंट बेस्ट रखा, डेडिकेशन रखा, ओके, डेली इस चीज को हमको करना है, ये आपने तय कर लिया, तो दोस्तों मंजिल बिल्कुल भी दूर नहीं है, बिल्कुल भी दूर नहीं है। विदिन जैसा ही आपका ग्रेजुएशन कंप्लीट होता है, 1 या 2 साल में आप पोस्ट आराम से क्रॅक कर सकते हैं। तर सगळ्यांच्या लक्षात येतच असेल की एक्झॅक्टली आपल्याला जेव्हा आपण एमपीएससी ची तयारी करत असतो, तर ही तयारी करत असताना सातत्य, टाइम मॅनेजमेंट या गोष्टी किती महत्वाच्या आहेत। हे सगळं करत असताना आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कडे देखील आपल्या सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे। आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच काय, तर आपलं कम्युनिकेशन स्किल दिवसेंदिवस ते आपल्याला खूप चांगलं करत जायचं आहे। याच्यासाठी आपल्याला ग्रुप स्टडी फार महत्वाचा आहे। म्हणजे जर तुम्ही एमपीएससी चे 4-5 जण एकत्र आलात आणि ग्रुप स्टडी जर तुम्ही केली, तर या ग्रुप स्टडीचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होतो। समजा माझं हिस्ट्री खूप चांगलं आहे, माझ्या मित्राचं जिओग्राफी चांगलं आहे, मैत्रीण माझी इकॉनॉमिक्स मध्ये बेस्ट आहे, तर त्यांच्या गोष्टी ते तुम्हाला देऊ शकतात आणि तुम्ही तुमच्याकडच्या गोष्टी त्यांना शेअर करू शकता। याच्यातून आपलं नॉलेज खूप जास्त आणि खूप चांगल्या पद्धतीने वाढत जातं। एखादा टॉपिक आहे, त्या टॉपिकला घेऊन जर आपण डिस्कशन करायला लागलो, तर आपले व्ह्यू, आपल्या मित्रांचे व्ह्यू आपल्याला समजतात आणि तो टॉपिक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजतो। त्यामुळे एमपीएससी चा अभ्यास करत असताना ग्रुप स्टडीला खूप जास्त तुम्ही सगळ्यांनी महत्त्व देणं अपेक्षित आहे। त्यामुळे चांगले मित्रमंडळी तुमच्या जवळ ठेवा, एक चांगला ग्रुप तुम्ही चांगला क्रिएट करा। जसं आजकाल व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअप वरती एक ग्रुप आहे, त्या पद्धतीने तुम्ही तो एक ग्रुप क्रिएट करू शकता आणि चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून जर तुम्ही तो स्टडी केलात, तर नक्कीच तुम्हाला यश मिळेलच मिळेल। एमपीएससीचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सिलेबस याला खूप महत्व आहे, की एमपीएससीचा सिलेबस काय आहे आणि तो कशा पद्धतीने आपण कव्हर केला पाहिजे। एमपीएससी करत असताना डेली न्यूज़पेपर, आई डोंट नो आता इथे मुलं किती न्यूज़पेपर वाचतात, सो डेली आपको न्यूज़पेपर पढ़ना बहुत ज्यादा जरूरी है। ओके, करंट अफेयर्स आपको उसमें से मिलेंगे। ओके, न्यूज़पेपर पढ़ने का भी तरीका होता है, तो वो आप जब तक न्यूज़पेपर डेली पढ़ेंगे नहीं, तब तक आपको वो तरीका समझ में नहीं आएगा। तो धीरे धीरे आप जैसे न्यूज़पेपर पढ़ेंगे, एमपीएससी के क्वेश्चंस पेपर आप गो थ्रू करेंगे, तो आपको समझ में आएगा कि एमपीएससी में कौन सी चीजों को ज्यादा अहमियत दी जाती है, कौन से मुद्दों पर ज्यादा अहमियत दी जाती है। तो उस हिसाब से आप अपने करंट अफेयर्स भी धीरे धीरे छांटना शुरू कर देंगे। उसके साथ साथ आपको एक डायरी भी मेंटेन करनी है। एक नई, जैसे अभी न्यू ईयर चालू होने वाला है, एक नई डायरी आप ले लीजिए। उस डायरी के फर्स्ट पेज पे
सभी को अपना अपना गोल सेट करके लिखना है। तो डेली जब भी आप वो डायरी ओपन करेंगे तो आपको आपका गोल सामने आएगा, उसको पिक्चराइज कीजिए। ओके, मतलब जैसे भी आपका गोल है, अगर आपका यूनिफॉर्म सर्विस है तो यूनिफॉर्म का कोई एक पिक्चर है तो वो वहां पे लगा दीजिए। ओके, अगर आपको कुछ डिप्टी कलेक्टर का ये है तो उसका अगर चेयर है, उसका चेंबर है, उसका कोई फोटो आपके पास है तो उसको चिपका दीजिए। ओके, और उसमें आप अपना एक लाइन लिखिए कि मैं डेप्यूटी कलेक्टर होणारच, मी डेप्यूटी कलेक्टर बनणारच। ओके, तो ऐसा करके आपको सबसे पहले क्या करना है, अपने डायरी के फर्स्ट पेज पे वो लिखकर अपनी जर्नी स्टार्ट करनी है। डेली आप जो भी पढ़ेंगे, जो भी आपको इंपॉर्टेंट चीजें लगती है, वो सारी चीजें आपको नोट डाउन करनी सीखनी है। नोट्स निकालना बहुत ज्यादा जरूरी है कि हम लोग क्या सीखे, क्या समझे, वो डेली आपको अपडेट करना, डेली लिखना बहुत ज्यादा जरूरी है। तो जब भी आप डायरी ओपन करेंगे तो कल आपने जो लिखा था वो आपको रीड करना है, एंड आगे आज आपने जो किया है वो आपको लिखना है। ऐसे ही आपको हर रोज करना है। इससे आपका नॉलेज और ज्यादा बढ़ेगा। इससे आपको जो बोलते हैं ना कि हमारी एक क्षमता होती है कि नहीं यार, मेरे से पढ़ाई नहीं होता है, मैं याद नहीं रख सकता हूँ, ये नहीं कर सकता हूँ, ये जो अपने बहुत सारे एक्सक्यूजेस होते हैं, ये सारे एक्सक्यूजेस धीरे धीरे मिट जाएंगे और आपको समझ में आ जाएगा कि अरे मैंने 100 पेजेस लिखे और 100 के 100 मुझे याद है, मुझे पता है कि मैंने क्या लिखा है। फर्स्ट पेज से लेके अभी के 100 पेज तक क्या क्या है, कौन कौन से मुद्दे मैंने लिखे हुए हैं, वो सारे मेरे को याद हो गए हैं। ये कौन सा चमत्कार है, ये कहाँ से हो गया। ओके, तो ये तभी पॉसिबल है जब आप टाइम देंगे, अपने आप के ऊपर काम करेंगे, खुद के ऊपर वर्क करेंगे, तभी आप अपने लिमिट्स को क्रॉस कर सकेंगे, तभी आप थोड़ा आगे बढ़ सकेंगे। सगळ्यांच्या लक्षामध्ये येत आहे? येस मॅम, येत आहे. गुड गुड गुड. तर मुळात तुम्हाला तुमच्या लिमिटेशन्स तोडून एमपीएससी कडे पाहायचं आहे. ओके, तुमच्या डोक्यामध्ये जर काही असेल वेगवेगळ्या कल्पना की याच्यासाठी खूप अभ्यास लागतो, हुशार मुलं लागतात, पर्सेंटेज लागतात, तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आहेत. जी काही निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये आहे ती सगळी तुम्ही बाजूला सारून ठेवायची आहे आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे की मी हे करणारच, मी ही पोस्ट काढणारच, मला हे मिळणारच. आणि याच्यासाठी जे काही कष्ट लागतील, जेवढा काही अभ्यास करावा लागेल, जे काही डेडिकेशन द्यावं लागेल, ते द्यायची माझी सर्वस्वी तयारी आहे. हे आज ठरवूनच तुम्हाला पुढे जायचं आहे आणि हा तुमचा जो काही मार्ग आहे हा तुम्हाला पुढे तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं एक शेर की मंजिलें तो मिल ही जाएगी, भटकते ही सही. मंजिलें तो मिल ही जाएंगी, भटकते ही सही. गुमराह तो वो लोग है जो घर से निकले ही नहीं. जर तुम्ही बाहेर निघालातच नाही तर तुम्हाला माहिती कसं पडेल की यश म्हणजे काय असतं, सक्सेस म्हणजे काय असतं. आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला गोडी चाकायची असेल तर तुम्हाला तुमच्या लिमिटेशनच्या बाहेर येऊनच पाहावं लागेल. आणि जर तुम्ही तिथून बाहेर पडलात आणि बाहेर स्वतःला तुम्ही एक्सप्लोर केलं तर तुमच्या लक्षात येईल, अरे अशा अनेक गोष्टी आहेत माझ्यामध्ये ज्या मी करू शकते, ज्या माझ्यामध्ये आहेत, जी क्षमता माझ्यामध्ये आहे. अशी मी कितीतरी तुम्हाला उदाहरणं देऊ शकते की ज्या लोकांनी आपल्या अकॅडमिक इयर मध्ये खूप काही चांगलं केलेलं नाही, अगदी 40%, 45%, 50% अशा पर्सेंटेजनी पास होणारी मुलं देखील युपीएससी परीक्षा क्रॅक करतात, एमपीएससी परीक्षा क्रॅक करतात. कारण युपीएससी आणि एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये तुमच्या सर्वांगीण अभ्यासाचा कस लागतो, फक्त बुद्धीचा कस नाही. फक्त आणि फक्त तुमची बौद्धिक क्षमता कशी आहे आणि किती आहे याच्यावरती एमपीएससी परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकत नाही. त्याच्या सोबतीनेच तुमचा दृष्टिकोनही तितकाच महत्वाचा आहे की एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता, कुठल्या दृष्टिकोनातून पाहता आणि त्या गोष्टीला तुम्ही कशा पद्धतीने घेता, या गोष्टी देखील एमपीएससी परीक्षेमध्ये पाहिल्या जातात. अनेक असे ट्रिकी क्वेश्चन्स असतात की जे वाचल्यानंतर तुमच्या बौद्धिक गोष्टीचा कुठलाच कस तिथे लागत नाही, तर त्यांनी त्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहून तो प्रश्न टाकलेला असतो. तर ज्या विद्यार्थ्याने तसा विचार केलेला असतो त्याला त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर सापडतं. त्यामुळे एमपीएससी तुम्हाला सर्वांगीण तुमचा विकास करतं, सर्वांगीण तुमची क्षमता जी आहे ती वाढवतं, तुमचे लिमिटेशन्स वाढवतं आणि त्याच्यातून तुम्हाला ती खूप 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 पुढे घेऊन जातं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आज इथे तुम्ही सगळे जमलेला आहात तर मला अगदी कळकळीचं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही
जर ही गोष्ट करत असाल तर मन लावून करा. एमपीएससी परीक्षेसाठी पूर्णतः तयारी करा. वेळ, सगळ्यात महत्वाचा वेळ तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. त्यामुळे आजपासून, आत्तापासूनच या गोष्टीला तुम्ही अगदी मनामध्ये हे करून टाका की मी करणारच, माझ्याकडून होणारच आणि याच्यासाठी जे काही लागणार ते सगळं करण्याची माझी तयारी आहे. आणि एवढं बोलून मी थांबते इथेच. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू मॅम. तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केलंय. म्हणजे हे मोटिवेशनल स्पीच होतं तुमचं. म्हणजे ज्या मुलांना याची भीती वाटते ती नक्कीच त्यांची दूर झाली असेल थोड्याफार प्रमाणात. आता त्यांचे एफर्ट्स आहेत बाकी. आपण थोडे क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. काहींनी टाईप केलेले आहेत काही क्वेश्चन, त्यातलेच मी क्वेश्चन्स घेते. की पोलीस बीएससी FY BSc ला आहे ती एक स्टुडंट. तर तिचं म्हणणं आहे की सायन्स बॅकग्राऊंड आहे तिचं. तर तिने कसं चॉईस करायची, कुठली एक्झाम द्यायला पाहिजे किंवा काय, असं चूज कसं करायचं? मुळात एमपीएससी जी आहे याच्यासाठी तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मध्ये असाल तरी तुम्ही एमपीएससी देऊ शकता. म्हणजे तुम्ही सायन्स असू, इकॉनॉमिक्स असू किंवा आर्ट्स असू, कुठल्याही स्ट्रीम मध्ये असाल तरी तुम्ही एमपीएससी देऊ शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एमपीएससी मध्ये सगळेच विषय कव्हर केले जातात. म्हणजे आर्ट्सचे पण विषय आहेत, त्याच्यामध्ये सायन्सचे पण विषय आहेत आणि त्याच्यामध्ये कॉमर्सचे देखील विषय इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे असं काही नाही आहे की मी सायन्सला आहे तर मग तुम्ही कुठलं हे केलं पाहिजे. तुम्ही याच्यामध्ये सगळेच विषय असल्या कारणाने तुमचा सर्वांगीणच विकास होणार आहे. त्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाहीये की मी सायन्सला आहे तर हा मला जमेल की नाही जमेल वगैरे. तर नक्कीच ती करू शकते. आणि थोडीफार पोस्टची माहिती हवी होती त्यांना, की कुठल्या कुठल्या पोस्ट असतात, म्हणजे A आणि B ग्रुपच्या काय आहे ते असं. अरे बापरे, भरपूर याच्यासाठी पोस्ट आहेत, म्हणजे लॉट्स ऑफ. जनरलाइज थोडंसं आपण घेऊया फक्त. हा, सगळ्यात जी टॉपची पोस्ट समजली जाते ती म्हणजे डेप्युटी कलेक्टर. ओके, त्याच्यानंतर DYSP म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. या दोन अतिशय टॉपच्या एक्झाम, म्हणजे या एक्झामच्या थ्रू ह्या टॉपच्या क्लास 1च्या पोस्ट समजल्या जातात. त्याच्यानंतर तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, विक्रीकर सहाय्यक आयुक्त आहे, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर आहे, BDO आहे, PSI आहे, असिस्टंट आहे, STI आहे. बऱ्याच अशा एक्झाम्सच्या थ्रू भरपूर पोस्ट आहेत. जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला भरपूर पोस्ट सगळं भेटतील याच्यामध्ये आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकता. आपल्या एका स्टुडंटची म्हणणं आहे की त्याला मेडिकलची भीती वाटते. परीक्षेचा अभ्यास तर करतोय, 1.5 वर्ष झाले, पण ओके, त्याला मेडिकलची भीती ओके. वाटते. तर काय करायला पाहिजे? ओके ओके ओके. मेडिकलसाठी अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण मेडिकल जर तुम्ही क्लास 1चं वगैरे बघाल तर नॉमिनल मेडिकल आहे. म्हणजे क्लास 1ची जर तुम्ही पोस्ट काढता आहात, जसं की डेप्युटी कलेक्टर आहे, फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये जेव्हा तुम्ही जॉईन होता तर त्या डिपार्टमेंटमध्ये येत असताना तुमचं जे मेडिकल आहे ते थोडंसं स्ट्रिक्टली केलं जातं. म्हणजे तुमची आयसाईट वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. तुमच्या बॉडीमध्ये कुठे ऍक्सिडेंट वगैरे होऊन काही रॉड वगैरे नाही आहे ना, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. पण बाकी पोस्टसाठी एवढ्या स्ट्रिक्टली पद्धतीने मेडिकल नाही आहे. बाकी सगळे नॉमिनल मेडिकल आहे. ओके. आणि अजून एक प्रश्न आहे की विजनच्या रिलेटेड. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना एकाच डोळ्यानी विजिबिलिटी आहे. तर तशा स्टुडंटला टेक्निकली फिजिबल आहे का या सगळ्या म्हणजे एक्झाम मध्ये? समजा येस, कारण याच्यामध्ये ती पण कॅटेगरी आहे. जर तुम्ही म्हणजे एखाद्याला कानाने थोडंसं कमी ऐकू येतं, डोळ्यांनी थोडंसं कमी दिसतं, तर त्यांच्यासाठी देखील या पोस्ट आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल कॅटेगरी सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्या थ्रू तुम्ही ते क्रॅक करू शकता. म्हणजे असं काही नाही. अनेक अपंग व्यक्तींनी देखील एमपीएससी UPSC क्रॅक केलेले आहेत. तर सगळ्यात महत्वाचं की पोलीस जर तुम्हाला व्हायचं असेल तर तिथे मात्र थोडंसं तुम्हाला कठीण आहे. पण बाकीच्या ज्या काही पोस्ट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आयसाईटची आवश्यकता नाही आहे. जर तुमच्या एका डोळ्याने तुम्ही व्यवस्थित पाहता आहात तर ते तुम्ही तेवढं करू शकता. आणि मेडिकल ह्याच्यासाठी म्हणजे डिसेबिलिटीसाठी तिथे पोस्ट आहेत आणि त्याच्यासाठी काही राखीव जागा ठेवलेल्या असतात. अच्छा. आणि मिनिमम क्वालिफिकेशन विचारतायत कोणी स्टुडंट्स? ओके. ग्रॅज्युएशन जर तुम्ही एमपीएससी क्लास 1 साठी देत आहात तर ग्रॅज्युएशन हे तुम्हाला कंपल्सरी आहे. ओके. जर तुम्ही PSI देत आहात, STI देत आहात, असिस्टंट देत आहात तर याच्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. पण जर तुम्ही पोलीस भरतीसाठी वगैरे उतरणार असाल तर तुम्हाला 12वी कंपल्सरी आहे.
आणि अजून एक कुठलीही स्ट्रीम म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठलीही स्ट्रीम तुम्ही घेऊ शकता. इव्हन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून जरी तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे केलं असेल तरी देखील ते व्हॅलिड आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलचा कुठलाही कोर्स जर तुम्ही केलेला असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. हा, आणि वेटचं काही लिमिट वगैरे असतं का? वेट, Age. बॉडी वेटचं, बॉडी वेट. हे सगळं तुम्हाला जे काही क्वालिफिकेशन आहे हे सगळं हा, ते PSI साठी लागतं. ओके. हा, तर जर तुम्ही PSI ची परीक्षा देणार असाल तर नक्कीच तिकडे तुम्हाला सगळ्याच गोष्टी हाईट आहे, उंची आहे, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात आणि त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. वयोमर्यादा देखील आहे. म्हणजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 38 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता आणि इतर कॅटेगरींना थोडंसं जास्त आहे तर 43 आहे, काहींना 48, माजी सैनिक असतील तर 48 पर्यंत आहे. तर वयाच्या देखील इथे तुम्हाला अटी आहेत. मॅम, आणि पोलीस भरती बद्दल थोडीशी माहिती देऊ शकता का? ओके. आता पोलीस भरती बऱ्याच दिवसांपासून निघत नव्हती ऍक्च्युली, पण ती आता फार लवकरच येणार आहे. तर जर कोणी पोलीस भरतीसाठी तयारी करत असेल तर अगदी मन लावून तयारी करायला सुरुवात करा, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या संख्येमध्ये पोलीस भरती होणार आहे. ओके. पोलीस भरतीसाठी अभ्यास करत असताना काही चांगली दर्जेदार पुस्तकं वाचायला सुरुवात करा. ओके. त्याचबरोबर तुमच्या फिजिकली तुम्ही रोज ग्राउंड करणं आवश्यक आहे. ओके. डेली तुम्ही जे काही रनिंग करता, बाकीच्या सगळ्या पुशअप वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. म्हणजे फिजिकली तुम्ही तितकंच फिट असणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे जर कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आतापासून करायला सुरुवात करा, कारण लवकरच पोलीस भरती आपले गृहराज्यमंत्री आताच लगेचच 1-2-4 महिन्यामध्ये कदाचित घोषित करतील. अच्छा, ओके. थँक्यू मॅम, तुम्ही खूपच सुंदर मार्गदर्शन केलंय. आणि हा, मला पण एक प्रश्न होता. बोला मला मॅडम. विचारायचं होतं की PSI साठी किंवा पोलीस भरतीसाठी हाईट ची लिमिट काय आहे? ओके. म्हणजे मुलींसाठी वेगळी आहे का, मुलांसाठी वेगळी आहे का? आणि आणि हे प्रिपरेशन कधीपासून सुरू करावं? जरी म्हटलं आपण की हे ग्रॅज्युएट MPSC हे ग्रॅज्युएशन साठी आहे आणि पोलीस भरती 12वी पास झाल्यानंतर आहे, बरोबर? तर मला हे विचारायचं की विद्यार्थ्यांनी याचं प्रिपरेशन कधीपासून सुरू करावं? हा माझा प्रश्न होता. ओके. आता ज्यांचं 12वी नुकतंच झालेलं आहे तर त्यांनी लगेचच सुरुवात करायला हरकत नाही, कारण तुमचं आता 12वी झालेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही ग्रॅज्युएशन कडे येत आहात. तर तुम्ही पोलीस भरतीसाठी जर उतरत असाल तर उंची मॅडमनी सांगितली होती, तर पुरुषासाठी म्हणजे मेल कॅन्डिडेटसाठी 165 सेंटीमीटर 165 सेंटीमीटर उंची आहे आणि जर तुम्ही फिमेल असाल तर फिमेलसाठी 157 सेंटीमीटर हाईट आहे. ओके. आणि ती त्या पद्धतीने मोजून, कारण तुमचं एक जरी इंच इकडे तिकडे असलं तरी देखील तुम्ही डिस्क्वालिफाय होता. त्यामुळे जेव्हा तुम्ही ही परीक्षा देत आहात PSI ची तर त्याच्याकरता ही हाईटची लिमिट त्यांनी दिलेली आहे. आणि अभ्यासाला सुरुवात करत असताना माझं हे सांगणं आहे की जर पोलीस भरतीसाठीच तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याची जी काही निवडक पुस्तकं आहेत तीच तुम्ही फक्त वाचावीत. ओके. जर तुमचं विजन आणखी थोडंसं मोठं असेल तर तुम्ही सर्वांगीण अभ्यास करायला सुरुवात केली तर बेस्ट आहे. म्हणजे एखाद्याला समजा 12वी नंतर आता पोलीस भरती नाही द्यायची आहे, तो ग्रॅज्युएशन करतो आहे, तर ग्रॅज्युएशन करत असताना सायमल्टेनियसली त्याने MPSC चा सर्वांगीण अभ्यास करणं आवश्यक आहे. ओके. आणि CBI आणि CID वगैरे मध्ये इंटरेस्ट आहे कोणाला तर त्यांनी काय करायचं, म्हणजे कुठली एक्झाम? निघतात मॅडम, त्याच्याही पोस्ट निघतात मॅडम. ओके. आणि त्यालाही क्वालिफिकेशन सेमच आहे. ओके. आणि त्याच्यासाठी पण अभ्यास जवळपास हाच आहे. म्हणजे काही फार वेगळा अभ्यास करायचा नाही. म्हणजे MPSC जेव्हा तुम्ही करता मॅडम तर त्याच वेळेस तुम्हाला अनेक परीक्षा तुम्ही देऊ शकता. म्हणजे अगदी तलाठीपासून ते बाकी वेगवेगळ्या इतर परीक्षा आहेत त्या सुद्धा तुम्ही आरामात क्रॅक करू शकता. त्यामुळे MPSC हा इतका सर्वांगीण अभ्यास आहे की तो तुम्ही करायला सुरुवात केला की बाकीच्या देखील इंटेलिजन्सच्या ज्या काही आपल्या डिपार्टमेंट आहेत तर त्या देखील तुम्ही क्रॅक करू शकता. थँक्यू मॅम, खूपच छान मार्गदर्शन केलंय तुम्ही आणि सगळ्यांचे ऑलमोस्ट डाऊट क्लिअर झालेत असं मला वाटतंय आता. आणि तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिलाय, एवढं छान मोटिवेशनल स्पीच दिलाय, खूप सुंदर झालं आपलं सेशन. थँक्यू सो मच. Thank you, तुम्ही ma'am. वेळात Thank वेळ you. काढून इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. मीही कृतज्ञता फाउंडेशन आणि आर्या इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस यांनी मला ही संधी दिली की मी विद्यार्थ्यांशी खूप वर्षानंतर म्हणजे जवळपास 2 वर्षाचा मोठा गॅप होता. या मोठ्या गॅप नंतर मी विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकले. त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू सो मच. आता थोडंसं मी आर्या इन्स्टिट्यूट बद्दल बोलते. आर्या इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस
जे बोरिवली वेस्टला आहे आणि आमचं लोकेशन सायली कॉलेज आहे. तर आपलं हे इन्स्टिट्यूट आपण MPSC, PSI, STI, ASO आणि पोलीस भरती या सगळ्या परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी स्टार्ट केले आहे. आणि ही कृतज्ञता फाउंडेशननी हा आपल्याला प्लॅटफॉर्म दिलाय आर्या इन्स्टिट्यूटचा. तर तिथे आपण आता 1 to 1 इंटरॅक्शन वगैरे सगळं चालू केलंय. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपले एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत किंवा सुसज्ज लायब्ररी आहे, सगळे आपण आता त्यांच्यासाठी प्रोव्हाइड केलेले आहेत सोयी. आणि जे क्लासेस आहेत आपले ते सुरू झालेले आहे. तरी आता जेवढे काय एस्पिरंट असतील त्यांना माझं निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर ते चौकशी करून तिथे येण्याचा प्रयत्न करावा. आणि मी भाग्यश्री मॅडमला हे निवेदन करते की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावे. भाग्यश्री मॅडम आहेत का? सायली ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका भाग्यश्री चव्हाण मॅडम आहेत का? एक सेकंद. बरं. हा. मी त्यांना अनम्यूट करते, एक सेकंड पाहते. गुड आफ्टरनून मॅम. गुड गुड आफ्टरनून. आफ्टरनून मॅम. मला या दिवशी तुम्ही आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रज्ञा मॅम व कृतज्ञता फाउंडेशन तसेच आर्या इन्स्टिट्यूटचे आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या तेजश्री शिंदे मॅम यांनी आपल्या मुलांना एवढं छान व सुंदर मार्गदर्शन दिलं त्याबद्दल त्यांचे आभार. मुलांना खूपच आज एक वेगळा म्हणजे त्यांच्यासाठी जो पुढे करिअर ऑप्शन आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना एवढी व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिलीत. आणि त्यांच्या म्हणजे त्याच्यासाठी किती मेहनत किंवा जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक वेळी चांगले मार्क असणे हे गरजेचं नाही, तर त्यांना व्यवहार ज्ञान असणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि ती मुलं सुद्धा MPSC सारख्या परीक्षा क्लिअर करू शकतात याचं त्यांना महत्त्व पटवून दिलं. याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर MJ कॉलेज ऑफ सायन्स यांचेही मी आभार मानते की त्यांनी हा एक सुंदर प्लॅटफॉर्म आमच्या मुलांना उपलब्ध करून दिला ज्याच्या थ्रू त्यांना एवढी इन्फॉर्मेशन मिळाली. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेही मी आभार मानते. तसेच कृतज्ञता फाउंडेशन व आर्या इन्स्टिट्यूट यांच्या ज्या मॅडम आहेत दीपश्री काळे मॅम त्यांचेही मी आभार मानते की त्यांनी आमच्या मुलांना ही संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद मॅम. थँक्यू. कॉन्टॅक्ट नंबर मी याच्यामध्ये डिस्प्ले केलेला आहे. कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 8779671967 आपला आर्या इन्स्टिट्यूटचा नंबर आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट. आणि इथेच मी आपलं सेशन संपले हे जाहीर करते आणि सगळ्यांचे धन्यवाद मानते. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू शिंदे मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. या. हम्म.